बदलापूर शहर पुन्हा एकदा हादरलंय, कारण एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा शाळेच्या स्कूल बसमध्येच बस चालकानं विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या स्कूल बसमध्ये कोणतीही महिला मदतनीस नव्हती। बस चालकाविरोधात पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अशा घटना थांबणार कधी हा देखील एक प्रश्न आहे, कारण बदलापुरात अशा घटना वारंवार घडतात। विनयभंगाच्या घटनेने बदलापूर यापूर्वी देखील हादरलं होतं आणि आज देखील अशीच धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। बदलापुरात शालेय विद्यार्थिनी सुरक्षित नाही आहेत का असा देखील प्रश्न समोर आलेला आहे। प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र बदलापुरात अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडतात। या संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी मयुरेश खडव। मयुरेश, बदलापूर विद्यार्थिनींसाठी सुरक्षित नाहीयेत? श्यामल, पुन्हा एकदा बदलापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। कालच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे। एक शाळकरी विद्यार्थिनी होती जिच्या बाबतीमध्ये स्कूल बसमध्ये विनयभंगाचा प्रकार घडलेला आहे। शाळेतून ही मुलगी घरी परतत होती आणि परतत असताना स्कूल बस चालकाने तिचा विनयभंग केला। तिने जो काय प्रकार घडला होता तो आपल्या पालकांना सांगितला आणि पालकांनी त्वरित बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात धाव घेतली। त्यानंतर पोलिसांनी त्या बस चालकाविरोधात पोस्को आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या बदलापूरच्या भेटीवर होत्या आणि त्यांनी संपूर्ण सुरक्षेबाबतचा आढावा सुद्धा घेतलेला होता आणि तशा सूचना देखील पोलिसांना आणि संबंधित यंत्रणांना दिलेल्या होत्या। अशा परिस्थितीत त्याच दिवशी पुन्हा एकदा असा प्रकार घडल्यामुळे बदलापूरमध्ये खळबळ उडालेली आहे। श्यामल, नक्कीच धन्यवाद मयुरेश दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे बदलापुरात कायद्याचा वचक नाहीये, पोलिसांचा धाक नाहीये, हे पुन्हा एकदा समोर आलं।